हा आक्रोश आहे सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील हत्तीस गावातला. एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक, त्यातून झालेलं कर्ज आणि भीषण आर्थिक नुकसानीच्या विवंचनेतून एका मुख्याध्यापकानं पत्नी आणि 2 चिमुकल्या मुलांची विष देऊन हत्या केली आहे आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनं जिल्हा हादरून गेलाय. योगेश पाटील असे आत्महत्या करणाऱ्या मुख्याध्यापकाचं नाव आहे. ते नंदुरबार जिल्ह्यातील चौगावच्या जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यासोबत पत्नी माधुरी पाटील, मुलगा अथर्व आणि शिवांश यांचाही दुर्दैवी अंत झालाय. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही भीषण घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे घरी दूध देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला दरवाजा उघडला नसल्यानं संशय आला. शेजाऱ्यांच्या मदतीनं दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता घरातील भयावह दृश्य समोर आले. योगेश पाटील यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, तर पत्नी व 2 मुलं मृतावस्थेत सापडले. प्राथमिक तपासात ही घटना आर्थिक विवंचनेतून घडल्याचं स्पष्ट झालंय. नमस्कार, मी PI कुंदन गावडे, पोलीस निरीक्षक, वैराग पोलीस ठाणे. वैराग पोलीस ठाणे हद्दीतील हत्तीस या गावी एक दुर्दैवी आज घटना घडलेली आहे. सदर घटनेमध्ये योगेश बाळासाहेब पाटील वय 41 वर्ष हे जिल्हा परिषद शिक्षक नंदुरबार येथे कार्यरत होते. ते आणि त्यांची पत्नी माधुरी, तसेच मोठा मुलगा अथर्व आणि लहान मुलगा शिवांश असे सुट्टीनिमित्त गावाकडे आले होते. आणि गावाकडे आल्यानंतर शेअर मार्केटमध्ये प्रचंड लॉस झाल्या कारणाने योगेश बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या 2 जे लहान मुलं आहेत त्यांना आणि पत्नीला विष देऊन जीवानीशी ठार मारल्याची संशयित घटना घडलेली आहे. आणि त्यानंतर स्वतः विष पिल्याला दिसून येत आहे आणि नंतर गळफास घेऊन स्वतःही मरण पावले आहे. त्या अनुषंगाने वैराग पोलीस ठाणे येथे घटना नोंद झाली आहे आणि पुढील तपास चालू आहे. सुसाईड नोट वगैरे काही सापडले आहे का? त्यात आहे, सुसाईड नोट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी विस्तृतपणे शेअर मार्केटमध्ये कधी सुरुवात केली, त्यांना कसा फायदा झाला, त्यानंतर कसा लॉस झाला याचा विस्तृतपणे त्यात उल्लेख केला आहे. तसंच त्या घटनेबाबत त्यांनी आईची, कारण त्याला वडील नाही आहेत, आईला माफी मागितली आहे, कारण ही त्याच्याकडून खूप काही लॉस झाला होता आणि तरीसुद्धा तो त्यात वाहत गेला, गुंतवत गेला होता आणि त्यामुळे प्रचंड लॉस झाला होता आणि त्यात मानसिक त्याचा खूपच कसला होता आणि त्या कारणानेच बहुतेक त्यांनी स्वतःच्या 2 चिमुरड्यांना, पत्नीला विषपासून जीवानीशी ठार मारलं आणि स्वतःही आत्महत्या करून जीवन संपवले. दुर्दैवी आणि हृदय तुटून टाकलेली घटना घडली आहे. पैसे वगैरे कोणाकडे घेतले होते का त्यांनी? तसं पैसे त्याच्या नात्यातले जे आहेत त्यांच्याकडनं त्यांनी हे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी पैसे घेतल्याचा उल्लेख केला आहे. परंतु त्यांना तो पैसा देऊ शकत नसल्याने त्यांच्याबद्दलही त्यांनी स्वतःच दुःख व्यक्त केलेलं आहे. योगेश पाटील यांना शेअर बाजारात गुंतवणूक करायचे. या व्यवहारात त्यांना सुमारे 1,80,00,000 रुपयांचा आर्थिक फटका बसला होता. माहितीनुसार त्यांच्या आईकडून मिळालेले तब्बल 1 कोटी रुपये देखील बाजारात गमावले होते. याशिवाय त्यांनी मित्र आणि नातेवाईकांकडून काही पैसे हात उसने घेतले होते. हे पैसे परत करणं त्यांना अशक्य झाले होते. या आर्थिक संकटामुळे ते मानसिक तणावाखाली होते. घटनास्थळी पोलिसांना 22 पानांची एक सुसाईड नोट सापडली आहे. या पत्रात पाटील यांनी त्यांच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील, झालेली कर्ज आणि मालमत्तेसंदर्भात काही गोष्टींचा उल्लेख केलाय. त्यांनी कोणत्याही व्यक्तीला आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरलेले नाही. घटनास्थळी माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव आणि पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या पथकानं तात्काळ भेट दिली. पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी अधिक तपास करत आहेत. एका सुशिक्षित आणि सरकारी सेवेतील कुटुंबाचा असा अंत झाल्यानं हत्तीस गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. एकूणच काय तर शेअर बाजारात गुंतवणूक करताना भावनिक निर्णय घेऊ नयेत आणि आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जोखीम घेऊ नये. या जोखमीमुळे आज पाटील कुटुंबाचा अंत झालाय. सोलापूर, विजयकुमार बाबर, मुंबई तकसाठी.